ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एक वेगळा बदल बघायला मिळतोय। 11 वर्षांपूर्वीच एकनाथ शिंदे 4 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट राजन विचारेंनी केलाय। त्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिलाय। त्यावर एकनाथ शिंदेंनी दोन्ही नेत्यांचा समाचार घेतला। की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार आणि तेव्हा ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड बसलं। हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढायला हो। ठाण्याचे खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत हा गौप्यस्फोट केलाय। लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्याचं मतदान अवघ्या 5 दिवसांवर आलेलं असताना राजन विचारेंनी राजकीय टायमिंग साधलाय। एकनाथ शिंदेंचा 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमधला प्रवेश कशामुळे फसला हेही विचारेंनी सांगितलं। काँग्रेसच्या तिकिटावर कसं निवडून येणार असं 4 आमदारांनी विचारलं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसल्याची माहितीही राजन विचारेंनी दिली। तुम्ही काय सांगता हो पक्षाची गोष्टी करता? तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 लोक 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकिटावर आम्ही कसं काय निवडून येणार आणि तेव्हा ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड बसलं। हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढायला हो। काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती, किती आमदार होते शिवसेनेचे, काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिला तिकडे तुम्ही, याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर बीजेपीचे हे फोडले, कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राजन विचारेंच्या गौप्यस्फोटावर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आता पाहूयात। ती चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं, कारण मी नुकताच 2005 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेसची चर्चा आणि कुजबूज होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठांमध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती। खासदार राजन विचारेंनी केलेला गौप्यस्फोट आणि त्याला विजय वडेट्टीवार यांनी दिलेला दुजोरा याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतलाय। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे अध्यक्ष होते का असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। वडेट्टीवारांना माहित होतं का ते? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? तर हे माहित असेल तर ते सोनिया गांधींना माहित असेल, वडेट्टीवारला कसं माहित असेल? नाही, असं वडेट्टीवारला माहित कसं पडलं? आज हवाई शोध ज्यांनी लावला आहे, खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, खुलेआम करतो, लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांची ठाण्यातील मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे। मात्र 20 जून 2022 नंतर सर्व परिस्थिती पालटली। 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांसह सुरतला रवाना झाले। त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। 40 आमदार आणि 13 खासदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली। मात्र एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातील खासदार असलेले राजन विचारेंनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर आता जवळपास 2 वर्षांनंतर राजन विचारेंनी हा गौप्यस्फोट केलाय। आता हा खरंच गौप्यस्फोट आहे की निवडणुकीच्या तोंडावर साधलेलं टायमिंग आहे असे प्रश्न आता निर्माण झालेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।